नमस्ते, मैं अखिल। मेरे चैनल में आप सबका स्वागत है। आपको क्या लगता है कि सिर्फ मेरी मम्मी ही अच्छा खाना बनाती है? नहीं, मेरे डैडी भी बहुत अच्छे कुक है। एक्चुअली ना, मेरी मम्मी को खाना बनाना डैडी ने ही सिखाया। आज मैं लेकर आया हूँ मेरी डैडी की रेसिपी। नाम को तो डैडी की है, लेकिन सारा काम हमसे करवाया है। ये एक ऐसी रेसिपी है जिसके बिना हर थाली अधूरी है, जिसका नाम सुनते ही मुंह में पानी आ जाता है, और वो है आम का अचार। ये तेलंगाना का अचार है। इसकी रेसिपी मेरी मम्मी आपको बताएगी। चलो शुरू करते हैं। नमस्कार, मी अखिलची मम्मी तुम्हाला आज सांगणार आहे तेलंगणा पद्धतीने लोणचे कसे बनवायचे। त्यासाठी आपण ताजे आंबे आणलेले आहेत। ते पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवून स्वच्छ धुवून नंतर ते स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले। मग बाजारातून अशा पद्धतीने सर्व आंब्याच्या फोडी करून आणल्या। त्या फोडीमधील कुई काढून त्याच्यामध्ये एक पापुंद्रा असतो तो काढून स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्या। सर्व फोडी वजन करून पाहिल्यास 2 किलो भरल्या। त्याप्रमाणे इथे आपण मसाला तयार करूया। त्यासाठी 100 ग्रॅम मोहरी घेतली आणि त्यातील 50 ग्रॅम मोहरी बारीक करून घ्यायची आणि 50 ग्रॅम मोहरी फोडणीसाठी ठेवायची आणि 50 ग्रॅम मेथी भाजून बारीक करून घेतली। जास्त भाजायचे नाही, थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचे। मग 100 ग्रॅम जिरे घेऊन त्यातील 50 ग्रॅम जिरे फोडणीसाठी ठेवून 50 ग्रॅम जिरे भाजून बारीक करून घेतले। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून शेंगदाण्याचे 1 किलो तेल गरम होण्यास ठेवायचे। तेलंगणामध्ये लोणच्यासाठी शेंगदाण्याचे तेल वापरतात, तुम्ही कोणतेही वापरू शकता। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये राहिलेले 50 ग्रॅम मोहरी आणि 50 ग्रॅम जिरे घालून गॅस बंद करून तेल थंड होईपर्यंत आपण मसाला फोडींमध्ये मिक्स करून घेऊया। त्यासाठी एक सपाट भांडे घेतले, त्यामध्ये 400 ग्रॅम तिखट। लोणच्यासाठी वापरणारे तिखट वेगळे असते, त्याचा फक्त कलर लाल असतो, ते जास्त तिखट नसते। आणि 700 ग्रॅम मीठ, जिरे, मेथी आणि मोहरीची केलेली पावडर घालून 500 ग्रॅम अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे। आमचे भांडे छोटे होत होते म्हणून आम्ही ते दुसऱ्या भांड्यामध्ये घेतले आणि सर्व एकत्र मिक्स करून थंड झालेले तेल त्यामध्ये मिक्स करून मसाला मिक्स करत असताना पाण्याचा अजिबात संपर्क आला नाही पाहिजे, कारण लोणचे खराब होते। मग मसाला मिक्स झाल्यानंतर आंब्याच्या फोडी त्यामध्ये घालून सर्व मसाला फोडींना लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि एका चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवायचे। 3 दिवसानंतर आंब्याचे लोणचे खाण्यासाठी तयार आहे। रोज खाण्यासाठी एका छोट्या भरणीमध्ये काढून ठेवायचे। हे तेलंगणाचे लोणचे आमच्या घरामध्ये सर्वांना भातासोबत खायला आवडते। गरम गरम भातासोबत तूप आणि लोणचे खूप छान टेस्टी लागते, कोणत्याही भाजीची गरज लागत नाही। मुझे तो मेरी डैडी की रेसिपी बहुत पसंद आई। अगर आप लोगों को भी तेलंगाना अचार की रेसिपी पसंद आई हो तो वीडियो को लाइक, चैनल को सब्सक्राइब करना मत भूलना। धन्यवाद।